प्रस्तावनेपासून तर उपाध्यक्ष मार्गदर्शकापर्यंत प्रत्येक जणाने खूप छान अनुभव सांगितले आणि अनुभवाचा मार्ग आहे. प्रत्येक व्यक्ती हा अनुभवी आहे, अनुभवाशी जुळलेला आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा दुःखातून सुखाची वाटेकडे गेला आहे आणि सुखाची वाट कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून या मार्गाची रूपरेषा मिळाली म्हणून या मार्गाशी जुळला आहे. त्याच्यातलाच मी एक जनार्दन गुणवंतराव रोकडे उमरी येथील रहिवासी आणि महत्वाचं म्हणजे मला या मार्गात यायच्या पहिले असं एकही व्यसन सुटलं नव्हतं की ते मी केलं नव्हतं. मी माझ्या वडिलांनी कमावलेली प्रॉपर्टी उडवून टाकली, मी करोडो रुपया उडवला, मी दारू जुवा सट्टा मटका लॉटरी पटाची हो कोंबड्याची काती चोरी करणे खोटे बोलणे सर्व पाप मी करून या मानव धर्माशी जुळलो. पण या मानव धर्माशी जुळवणारी या जगाची जननी म्हणजे स्त्री आहे आणि त्या स्त्रीने तिच्या या पतिदेवाला सुधरवण्यासाठी तिने 15 दिवस सकाळी 4 वाजता उठून योग मागितले आणि ते योग भगवंताने तिला दिले. आणि या राक्षसाला कितीही दारू पिऊन आला तरी दाट्यामध्ये पाय दिल्याबरोबर माझी अख्खी नशा उतरून जाईल. मी सकाळी 5 वाजेपासून तर संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत दारू प्यायचा आणि मला पैसे लागायचे. कळंब आणि रायगाव तालुक्यातील कोणीही बारवर गेलं तर मला पैसा कोणी मागे नाही. कारण पैसे मागितले तर त्या बारमध्ये एक ते भांडण चालू आहे किंवा तोडफोड चालू आहे म्हणून ते मला पैसे मागायचे. आणि माझ्यावर या मार्गात यायच्या पहिले 15 ते 20 केसेस होत्या आणि मी परेशान झालतो कारण पैसा गेलता, प्रॉपर्टी गेलती आणि इज्जत सुद्धा गेलती आणि मी सगळ्या गोष्टींना मी तुटून गेलो होतो आणि माझ्या दुश्मन्या वाढल्या होत्या. आणि प्रत्येक परिसरातला व्यक्ती म्हणे की याचं मरण जवळ आलं आहे कारण याचे दुश्मन एक याला मारून टाकेल नाही किंवा कोणत्यातरी गाडी खाली जाणार आहे किंवा हा आत्महत्या करणार. चारही भोवताल याचं मरण अटळ आहे. पण कुठंतरी माझं एखादी तरी कर्म चांगलं झालं असेल की मला हा भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला. माझ्या पत्नीने योग मागितला, त्या योगाचं फळ झालं आणि या मार्गात जुळलो. मार्ग घ्यायला गेलो तेव्हा मला टिमकी मंडळ मोहाडी हे माहित नव्हतं. मला फक्त मार्गदर्शक माहित होता. मी मार्गदर्शकापाशी गेलो, मार्गदर्शकाने विचारलं, म्हणलं माझ्या पत्नीने जे कार्य केले ते 4 वाजता उठत होती, तिनं योग मागितले, माझी दारू म्हणजे चढत नव्हती, हा मार्ग मला करायचा आहे. त्यांनी सांगितलं दारू अजून पेता का? मी म्हटलं मी सगळ्याला पाजली, मी पेलो आणि पूर्ण इस्टेट दारू मध्ये घालवली, आता मला दारू प्यायची नाही आहे, मला या मार्ग द्या. त्यांनी मला ते दिशा सांगितली की तू बाबू या पद्धतीने कर, प्रणाम कर, भगवंताला प्रणाम कर, असं कर. मी ते कार्य चालू केले. आणि लक्षात ठेवा या मार्गात आपण जुळलो तर फक्त सकाळची विनंती आणि संध्याकाळची प्रार्थना करायसाठी नाही तर त्याच्यातले तत्व शब्द नियम आपण जाणले पाहिजे. मला समजलं की या मार्ग फक्त माणसाला माणूस घडवणारा आहे आणि जे आपण कार्य राक्षस रूपी करत होतो या मार्गात आल्यावर मानव रूपी आपल्याला कार्य करणे आहे. म्हणजे एका माणसामधला राक्षस रूप हे नष्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मानव रूप टाकायचं आहे, हे कार्य. बाबांनी आपल्यातले विचार परिवर्तन केले. तत्व शब्द नियम काय शिकवते आपल्याला? आपल्यातले विचार बदलवा. या कलियुगामध्ये राक्षसाने अल्लग जन्म घेतला नाही आणि मानवाने अल्लग जन्म घेतला नाही. एका मानवामध्ये दोनही शक्तीने जन्म घेतला म्हणजे ते राक्षस आणि मानव. विचारात राक्षस आहे आणि विचारात मानव आहे. कर्मात राक्षस आहे आणि कर्मात मानव आहे. बाबांनी या मानवातला राक्षस काढला आणि या मानवाला चांगल्या विचाराचा माणूस बनवला आणि आपण विचाराची दिशाभूल करत. प्रस्तावनेमध्ये बाबांनी राठोड भाऊंनी सांगितलं की आपण बाबाच्या निवासस्थानाचा आपलं उद्धार केला म्हणजे आपण उल्लेख केला पाहिजे प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये. बाबाचं स्थान एवढं लहान नाही की बाबाचा आपण उच्चार केला पाहिजे. अहो आज आपण 100 वर्षानं दुसरा येईल, बाबाचा इतिहास कोणी मिटवू शकणार नाही. कारण आहे बाबांनी भगवत प्राप्ती कुठं केली तर ते टिमकीमध्ये केली, हे कोणीतरी खोडू शकते का? हा तुम्ही तुमचा मर्यादित हा मार्ग काय समजता? हा मार्ग हा सागर आहे. या सागराला कोणी रोखू शकत नाही, याचा अंदाज कोणी घेऊ शकत नाही. मार्ग आज लाखात आहे, करोडात मार्गदर्शक होणार आहे आणि लाखामध्ये संस्था होणार आहे. पण प्रचार आणि प्रसार फक्त मानव धर्माचा होणार आहे आणि बाबाच्या नामाचंच नामस्मरण होणार आहे. कारण आहे हा मार्ग फक्त या महाराष्ट्रापुरता नाही, नागपूरमध्ये एक चिंगारी लागली, एक ज्योत लागली आणि आज ती अमेरिके इकडं तिकडं गुजरात इकडं तिकडं गेली आणि तुम्ही म्हणता फक्त आपल्या पुरता मार्ग आहे. आपण फक्त या नागपूरमध्ये भांडत बसलो, टिमकी मंडळ मोहाडी
हे जाऊ द्या, बाबाचा जन्म हा टिमकीमध्ये झाला, भगवत प्राप्ती टिमकीमध्ये झाली. उद्या कोणीही म्हटलं अमेरिकेच्या घरामध्ये जर एखादी बाबाची प्रतिमा असली, त्याच्या पोरानं विचारलं की ये बाबा कहा इनका उतर हुआ, ये इनकी जन्मस्थिती कहाँ पे है, तो ते काय म्हणन, टिमकीच म्हणन. मंडळामध्ये जन्म झाला म्हणून का नाही, आपण मिटून जाऊ, पण बाबाचं जन्मस्थान मिटवणारे मिटून जाईल, बाबाचं जन्मस्थानाचे बदलवणारे मिटून जाईल, पण बाबाचा जन्मस्थानाचा प्रचार आणि प्रसार कोणी रोखू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. आपलं कार्य एकच आहे, आपल्याला महात्यागी बाबा झुंडूजींनी सेवक बनवलं, आपण दुःखातून दूर झालो, आपल्याला मार्गदर्शक बनवलं. आपल्याला फक्त शौकातल्या जे वाईट विचार आहे डोक्यामध्ये, त्यांचे हे वाईट विचार वेगळे करणे आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये चांगले विचार टाकले. आणि या मार्गात आल्यावर एक लक्षात ठेवा, मी दारू पेत होतो, पडत होतो, कोणी मी मारत होतो, तो मला मारत होता, किंवा मी जैलात जात होतो, पोलीस मारत होते, तेव्हा मला अहंकार कधीच आला. या मार्गात आलो, सुखी झालो आणि ज्ञान वाढलं. फक्त थोडं ज्ञान वाढलं या मार्गात आलं, ज्ञान वाढल्याबरोबर अहंकाराचं झाड वाढत गेलं. आणि लक्षात ठेवा, अहंकार हे जहर आणि मर्यादा हे अमृत आहे. मग आपल्या परिवाराला आणि आपल्या शरीराला जहराची गरज आहे की अमृताची गरज? अहंकार माणसाची मर्यादा नष्ट करते आणि अहंकार माणसाला समाजामध्ये प्रतिष्ठा खतम करते. आणि ज्ञान वाढल्यावर आपल्याला अहंकार येते. अहंकार वाढत राहील, अहंकाराचं झाड वाढत राहील, पण त्याची मर्यादा ठेवा. त्या अहंकाराला अति वाढू देऊ नका आणि मर्यादा तिथं जन्म झाली पाहिजे. मर्यादा हे अमृत आहे. म्हणून आपल्याला कितीही ज्ञान असलं, आपण कितीही गुणीवान असलो, तरी आपला अहंकार खाली ठेवा आणि मर्यादा ठेवा. लहान माणसाचं सुद्धा आपल्याला ऐकणं महत्वाचं आहे. एखादी अडाणी व्यक्ती अशी गोष्ट बोलून जाते की ते जीवनामध्ये आपलं अमृत करून टाकते. माझा मार्गदर्शक एकदम शिकलेला नाही, अडाणी आहे. काकाजीनं पाहिलं, मालगावे काकाजी तुम्ही पाहिलं, तर त्यांचे एक एक शब्द हे अमृत आहे आणि त्या अमृतातून घडलेले सेवक आहे. विचारातून सेवक घडतो. मार्गदर्शक जसे विचार देईल तसा सेवक घडतो. मार्गदर्शक कसे विचार देईल तसा सेवक घडतो. कारण आहे तो वाद विवाद लावणारा मार्गदर्शक, सेवक नाही. मार्गदर्शक लावणारा हे आहे. आणि मला एक पटते, कोणीतरी टिमकीराव, मंडळराव, मोहाडीराव आपल्याला पगार देता का मार्गदर्शक? आपण घ्यायचा, सेवकाला मार्ग द्यायचा. मग आपल्याला पगार मिळत नाही, आपण निष्काम भावनेने सेवा करतो. तर एखादी सेवक इथून तिथं उडी मारत असत आणि त्याला उडी मारायची सेवकच असत, तर त्याने मार्गदर्शक करून तुम्ही एकामेकाचा विरोध करता. त्याला जाऊ द्या ना, तिकडे जायचं तिकडे. फक्त एकच आहे, तो कुठेही जाऊ, मार्गदर्शकांनी जर माझ्याकडे आला तर मला समोरच्या मार्गदर्शकाला सावध करण्याची गरज आहे. तर येणारा सेवक हा कोण्या वृत्तीचा आहे? तो या मानव धर्माची बदनामी करत आहे का? आणि या मानव धर्माच्या प्रसार प्रसाराला कुठेतरी काळीमा लावत आहे का? हे जोपासण्याची गरज आपल्याला आहे. आणि तशा सेवकाला कुठेही थारा देता कामा असं मला वाटतं. कारण आहे, आपण प्रसार प्रचारासाठी आपण चाललो आणि एकट्याने आपल्याला कार्य घडवणे आपल्या घरातले कार्य नाही, हे मानव धर्माचे कार्य आहे. आणि या मानव धर्माच्या कार्यामध्ये हा जो माईक आहे, हा पूर्ण गावाला अनेकांमध्ये हा आवाज देतो. आणि ह्या माईक मधून कोणाची निंदा टीका टिप्पणी झाली नाही पाहिजे. युजभाऊ सोनटकेनं खरंच सांगितलं. कारण आहे, या मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार करता करता कुठेतरी अडथळे निर्माण होतात. काही लोक आपल्यालाच अडचणीत टाकण्याचे प्रयत्न करतात, काही लोक बंधन करतात. पण शौकाला समजायला पाहिजे की आपलं दुःख कोणा संस्थेनं दूर नाही केलं तर आपलं दुःख बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाने आणि बाबांनी दिलेल्या एका ज्योतीवर